वारंवार मागणी करूनही भोर तालुक्यातील बनेश्वर रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यानं आज खासदार सुप्रिया सुळे या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या आहेत। ज्या रस्त्याच्या मागणीसाठी त्या उपोषणाला बसलेल्या आहेत त्या रस्त्यावर मी आता आलेलो आहे। हाच तो नसरापूर ते बनेश्वर फाटा असा 1 किलोमीटरचा हा रस्ता आहे। खरं तर श्री क्षेत्र बनेश्वर या मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे आणि गेल्या अनेक वर्ष खासदार सुप्रिया सुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, या रस्त्याची डागडुजी व्हावी, काँक्रिटीकरण व्हावं अशी मागणी जी आहे ती प्रशासनाकडे करत आहेत। मात्र याची दखल जी आहे ती प्रशासनाकडून घेतली जात नाहीये। सुप्रिया सुळे जेव्हा महाशिवरात्रीला या बनेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या होत्या तेव्हा त्यांनी आपण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं होतं। 3 मार्चपासून त्या उपोषणाला बसणार होत्या। मात्र 3 मार्चचा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर PMRDच्या अधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांशी संपर्क केला आणि आपण लगेचच या रस्त्याची पाहणी करून पुढील 1 आठवड्यात हा रस्ता जो आहे तो संपूर्ण दुरुस्त करू असं आश्वासन सुळे यांना दिलेलं होतं। मात्र त्या आश्वासनानंतरही कुठलंही आश्वासन जे आहे ते या PMRDच्या अधिकाऱ्यांकडून पाळलं गेलं नाही। जवळपास आता या आश्वासनाला महिना उलटून गेला तरी सुद्धा या रस्त्याची कुठल्याही प्रकारची डागडुजी झालेली नाहीये, खडा सुद्धा या रस्त्यावरचा हललेला नाहीये। त्यामुळे आता सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा या रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर अनेक वेळा सुप्रिया सुळे यांकडे या रस्त्याची डागडुजी व्हावी अशी स्थानिकांनी मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने अनेक वेळा सुप्रिया सुळे यांनी या रस्त्याच्यासाठी पाठपुरावा सुद्धा प्रशासनाकडे केलेला होता। मात्र पाठपुरावा करूनही प्रशासनाला जी आहे ती जाग आलेली नव्हती। खरं तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे हे बनेश्वर मंदिर। लाखो भाविक या बनेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात। असं असताना सुद्धा या रस्त्याची डागडुजी जी आहे ती अद्याप करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी उपोषणाचं हत्यार उचलल्यानंतर आता तरी प्रशासनाला जाग येते की नाही हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार सनसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।